इराण इस्रायल युद्धामुळे घरगुती गॅसचे दर वाढून पुरवठा खंडित होण्याच्या भीतीने नागरिकांनी गॅस एजन्सीचा बाहेर सिलेंडर घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे। पहाटेपासूनच गॅस एजन्सी समोर लांबच लांब रांगा लागल्यात। गॅस सिलेंडर वेळेत मिळावा यासाठी नागरिकांनी ओढाताण सुरू केली आहे। दरम्यान गॅसचा तुटवडा भासणार नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि शांतता राखावी असं आवाहन गॅस डीलर्सकडून करण्यात येत आहे। आपले प्रतिनिधी रणजित माजगावकर आपल्या सोबत जोडले गेलेत। आता नागरिकांचीही गॅससाठी धावपळ पाहायला मिळतेय, काय अपडेट्स आहेत रणजित? खरं तर युद्धाचा भडका थेट लोकांच्या किचनमध्ये आल्याचं हेच यातून स्पष्ट होतं, कारण कोल्हापुरामध्ये अनेक गॅस एजन्सीच्या दारामध्ये अशा पद्धतीने सकाळी 6 वाजल्यापासून नागरिकांनी आपल्याला गॅस मिळावा यासाठी रांगा लावलेल्या आहेत। प्रत्येक गॅस एजन्सीच्या बाहेर काही बोर्ड्स लावलेले आहेत की बुकिंग करा, 31 किंवा 21 दिवस अगोदर बुकिंग करणाऱ्यांना गॅस मिळेल। तसं अनेकांनी बुकिंग केलेलं आहे, मात्र डिलिव्हरी बॉय दारापर्यंत न पोचल्यामुळे आपल्याला गॅस का मिळत नाही या भीतीपोटी हे सर्व नागरिक स्वतःहून डिलिव्हरी घेण्यासाठी या परिसरात आलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला गॅस मिळाला पाहिजे। या पार्श्वभूमीवर हे सर्व लोक आता या रांगेमध्ये उभारल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। अनेक महिला आहेत, पुरुष आहेत, हे आपली दररोजची कामं बाजूला ठेवून आपल्या गॅससाठी खरं तर या ठिकाणी आलेले आहेत। काही महिला नागरिक आहेत, आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुम्ही सकाळ सकाळी गॅससाठी का आलाय? आमच्या घरातले 2 दिवस झाले गॅस संपले। लहान मुलं आहेत 2-3 आमच्या घरात, एक पेशंट आहे। मग आता त्यांना सोडायला शाळेत सोडून आलो आणि इथे येऊन थांबलो आम्ही घरात गॅस नसल्यामुळं। काय झालं, गॅस संपलेला आहे की तुम्ही भीतीपोटी आला? गॅस संपलाय, बुकिंग करून 3 दिवस झाले, अजून घरपोच सेवा नसल्यामुळे न्यायला आलोय। पण तुम्ही एजन्सीला वगैरे फोन केला का? तुम्ही फोन केलं तर कॉन्टॅक्ट होत नाहीये। मॅडम तुम्ही का आलाय सकाळी? आमचं सिलेंडर संपलेलं, पण गावी गेलेलो अचानक आम्हाला इकडे सिलेंडर घ्यायला वेळ मिळाला नाही। शिवाय माझा मुलगा वेळेवर नोंदवत नव्हता नंबर, म्हणून मी माझ्या नंबरवर घेतला, मग त्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला। त्यामुळे मग बहिणीच्या घरातून मी सिलेंडर लावलं, मग तिचं सिलेंडर संपलं म्हणून मी आता ताबडतोब आले। तर एवढा वेळ नंबराला उभारायला लागला आम्हाला। किती वेळ आहे नंबरात तुम्ही? आम्ही जवळजवळ तासहून गेला, 1 तास। हा, अनेक नागरिक खरं तर आपली दररोजची कामं सोडून या परिसरात गॅससाठी आलेले आहेत। दादा, खरं तर युद्धाचा फटका बसला असं आपल्याला म्हणता येईल का? काय परिस्थिती आहे? 100% युद्धाचा प्रचंड फटका बसलेला आहे आणि गॅस जे आहे तो आपल्याला वेळेवर पण मिळत नाही। आता मी ज्या भागामध्ये राहतो तर ही गॅस कंपनी जी आहे आठवड्यातनं फक्त शुक्रवारी, गुरुवार किंवा शुक्रवारी एकच दिवस येते आणि बऱ्याच वेळा मी स्वतः